शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 15 दिवसांमध्ये दुसरा धक्का बसणार आहे। उपनेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महानगर प्रमुख विलास शिंदे हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे। विलास शिंदे हे तेच आहेत ज्यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती आणि तेव्हापासूनच ते शिवसेना शिंदे गटामध्ये जातील अशी चर्चा होती। काल मिसळ पार्टी झाली आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांचा कल असा होता की आपण शिंदे गटामध्ये जावं। कधी प्रवेश करताय? असं आहे, 2 जुलै हा माझा वाढदिवसाचा तारीख आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपण विविध विकास कामांचे उद्घाटन असतील किंवा रक्तदान शिबिर असेल, समाजोपयोगी जे काही कार्यक्रम असतील त्याचं पूर्वनियोजन करण्यासाठीची आम्ही एक प्रभागातील जे प्रमुख आमचे सहकारी आहेत त्यांच्यासोबत एक बैठक नेहमीच करत असतो। आणि काल मला सुद्धा मी बाहेर असल्या कारणाने मी 9 वाजता या ठिकाणी आलो, परंतु ती बैठक सुरू असताना मला सगळ्यांनी बोलवलं आणि साधारणतः प्रभागातील 500-700 नागरिक त्या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित होते आणि मग त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी, कशी करावी, काय करावी, नियोजन करावे याची त्याच्यावर चर्चा सुरू असताना अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी या गोष्टी बोलून दाखवल्या की मागील काळामध्ये गेल्या म्हणजे माझा राजकीय जन्म शिवसेना पक्षात झालेला आहे आणि त्याच्यामुळे मी काही कुठल्या पक्षातून येऊन राजकारण करत नाही। आणि शाखा प्रमुखापासून 95ला मी शाखा प्रमुख होतो, विनायक पांडे त्यावेळेस महानगर प्रमुख होते आणि 95 साली राजाभाऊ गोडसे हे खासदार झाले होते त्यावेळेस। आता निर्णय घेण्याची काय मी तुम्हाला तेच सांगतो, हा जर काळ जर बघितला त्याच्यानंतर अनेक लोक आले, अनेक पक्ष सोडून पक्षात मोठे झाले, निघून गेले, परंतु आताच्या ज्या काही काळामध्ये जे काही फेरबदल झाले त्याच्यामध्ये पक्ष फुटीनंतर शिवसेना फुटल्यानंतर त्याच्यामध्ये काही इतर नगरसेवकही गेले, परंतु माझ्या प्रभागातील 4ही नगरसेवक नाशिकमध्ये आणणारा हा माझा एकमेव प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 8, जिथे 4ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत आणि आजपर्यंत आमच्या विभागामध्ये 8 नगरसेवक शिवसेनेचे आहेत। सातपूर विभागामध्ये यापैकी कोणी शिवसेना पक्ष फुटला तरी गेले नाही। आणि याउलट जर आपण बघितलं तर वेळोवेळी मग त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमधले महापौरचे उमेदवारी असेल, विधानसभेच्या उमेदवारी असेल, त्याही पलीकडे जाऊन संघटनेचे पदं असतील, ते पदं देण्यासाठी स्थानिक नेतृत्वांनी कायम नाराजी त्या ठिकाणी दाखवलेली आहे, कायम त्या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे। माझी नाराजी माननीय पक्षप्रमुख किंवा माननीय संजय राऊत साहेब यांच्यावर कधीच नाही, कारण त्यांना जे खालून फीड केलं जातं त्या पद्धतीने त्या ठिकाणी कोण फीड करतं? स्थानिक जे नेते आहेत या ठिकाणचे, जे माझ्या माहितीप्रमाणे आपण त्याची माहिती घ्या, जे स्थानिक नेते फार मोठे आहेत तिथे। तुम्ही कधी पक्षप्रवेश कधी करताय? आता सगळ्यांचा काल मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की काल जी मीटिंग झाली वाढदिवसाच्या नियोजनाची त्याच्यामध्ये सगळ्यांनी पहिले मला ही गळ घातली की पहिले तुम्ही आता पक्ष, आपण ह्या पक्षाने आपल्याला आत्तापर्यंत मेन पदांपासून दूर केलेलं आहे। आता लेटेस्ट जर बघितलं तर जे काही जिल्हा प्रमुख आता दिलेले आहेत त्यांची जर पार्श्वभूमी तुम्ही बघितली, त्यांच्या प्रभागामध्ये फक्त 3 नगरसेवक निवडून आले ते आणि यांना सर्वाधिक कमी मतं पडली होती, परंतु ते 2 नगरसेवक यांच्या सोबतचे सहकारी यांनी केव्हाच पक्ष सोडलेला आहे। आणि मग जिल्हा प्रमुख करताना त्यांना लॉयल्टी दिली, म्हणजे जर पक्ष सोडून किंवा त्यांच्या पाठीमागे जी परिस्थिती बघितली अशा लोकांना जर तुम्ही पद देणार असेल तर त्याच्यामध्ये संघटनेमध्ये सुद्धा मरगळ आलेली आहे, हे आपण बघू शकतात, बघतोय आपण। आणि मग जे लोकांमुळे, ज्या नागरिकांमुळे, ज्या सहकार्यांमुळे आपण इथपर्यंत राजकारणामध्ये काम करतो, समाजकारणामध्ये ज्यांच्या जोरावर काम करतो त्यांचा कुठेतरी मान सन्मान ठेवला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे, कारण 12 महिने किंवा 24 तास ते आपलं ऐकत असतात, आपल्याला हे कार्यक्रम घ्यायचे, आपल्याला असं काम करायचं, लोकसभा आली तरी आपल्याला धावायचं, विधानसभा आली तरी आपल्याला काम करायचं, मग त्यांचाही आपल्यावर अधिकार आहे, त्यांचाही आपलं ऐकलं पाहिजे। पण जिल्हा प्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुम्ही नाराज? नाही, आतापर्यंत तर जिल्हा प्रमुख काय, आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी जे मागितले ते मला टाळलंच आहे, हे आपणही बघितले आहे। मी 2009ला विधानसभा मागितली होती, 2014ला मागितली होती, 2019ला आम्ही एवढी सगळी ताकद असताना जागा सोडणं शक्य होतं, परंतु त्यावेळेस एवढं काही त्या ठिकाणी गांभीर्याने घेतलं नाही। एकनाथ शिंदे तुमच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला आले, त्याच वेळेस तुम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करणार हे जवळपास नक्की झालं होतं? मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आमचे शिवसेनेपासून मुळात 30 वर्षापासूनचे संबंध आहेत, हे त्यांनी पण सांगितले का पक्षाचं राजकारण किंवा असे काही राजकारणाची याला न देता हा विवाह सोहळा आहे, हा त्या ठिकाणी एक मंगल कार्य, सुख असेल किंवा दुःख असेल, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होणं, एवढ्या वर्षाचे संबंध असले तर ते माणसांनी गेलंच पाहिजे, त्याला राजकारणाचं। तुम्ही कधी प्रवेश करत आहात आणि तुम्हाला काय जबाबदारी मिळाली? आमच्या सगळ्या जे काही आमचे वार्डातले नागरिक आहेत त्यांनी या सगळ्या काल गोष्टी समोर आणल्या आणि त्या तीव्रतेने आणलेल्या आहे, त्याच्यावरती आज आम्ही परत काही प्रमुख लोकांशी चर्चा करणार आहोत, त्याच्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। कधी प्रवेश करता?
मी आपल्याला तेच सांगतोय की माझ्या सगळ्या जे काही काल गोष्टी मी अनपेक्षित होतो, कारण सगळ्यांनी काल ज्या पद्धतीने, कारण मी 9ची मीटिंग होती आणि मी 6-10ला आलेलो होतो. मला या सगळ्या गोष्टी अनपेक्षित, आज वर्तमानपत्र सुद्धा काही ठिकाणी आलेलं आहे. कार्यकर्त्यांकडनं माहिती मिळते की तुम्ही रविवारी प्रवेश करता. सगळ्यांचं आता मी तुम्हाला तेच सांगितलं की ज्या कार्यकर्त्यांच्या, मी कार्यकर्ते म्हणणार नाही, सहकारी, मी एक कार्यकर्ता माणूस आहे. त्यांच्या जोरावरती आपण अनेक निवडणुका असतील, कार्यक्रम असतील, ते कायम आपलं ऐकतात. तर आपण सुद्धा त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांचं ऐकलं पाहिजे. आज पुन्हा आम्ही काही प्रमुख लोकांशी बैठक घेतोय, उद्या बैठक घेतोय, त्याच्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. काय जबाबदारी मिळणार आहे नवीन पक्षामध्ये? मी ते सांगतो, मी आजपर्यंत कुठल्याही जबाबदारीसाठी काम केलेलं नाही. 30 वर्ष झाली शिवसेनेत. आपण बघताय नाशिक महानगरपालिकेमध्ये मी एकमेव असा माणूस आहे की माझ्यावरती आजपर्यंत कुठलाही डाग नाही, कुठलाही मी कॉन्ट्रॅक्टर नाही. मी साधा शिवसैनिक शेतकरी कुटुंबातून आहे. माझा कुठलाही राजकीय वारसा नाही. आणि मग ते सगळं होत असताना आपण त्या गोष्टी अंगीकृत करून पुढील वाटचाल आपण राजकारणामध्ये केली. म्हणून आपल्या ह्या चांगल्या कामावरती आणि प्रामाणिकपणावरती 4 नगरसेवक या ठिकाणी निवडून 8-10 दिवसापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली होती. ही नाराजी तुम्ही सांगितली होती? 100% मी राऊत साहेबांचा आदर करतो, त्यांचा नेहमीच आदर करत राहील. राऊत साहेब एक संघटनेसाठी आणि पक्षासाठी एक खंबीर नेतृत्व त्यांनी आमची नाराजी तुम्ही सांगितली. मी त्यांना जाऊन समक्ष जाऊन त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. त्यांना सांगितले, साहेब हे बघा माझा दोष काय आहे, मी आमचे कोणी नगरसेवक आजपर्यंत गेलेले नाही, माझ्यावरती कुठला डाग नाहीये आणि मला ज्यावेळेस अशी परिस्थिती त्यावेळेस आम्ही राजकारण सोडू, पण असं जर वेळोवेळी आम्हाला डावलत असाल तर हे योग्य आहे का? साहेबांनी माझं सगळं ऐकून घेतलं. साहेबांनी सांगितलं मी नाशिकला येणार आहे, नाशिकला येऊन त्याच्यानंतर आपण ती बैठक घेऊ, सगळ्यांशी चर्चा करू आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा काढू. तोपर्यंत तुम्ही थांबत नाही? नाही, आता त्या मला वाटतं त्या गोष्टीला जवळजवळ 15-20 दिवस होऊन गेलेले आहेत आणि साहेब त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असतील. आमचा फोनवरती संपर्कही होतो. परंतु काल जी गोष्ट घडलेली आहे, काल मीटिंगमध्ये जी चर्चा नागरिकांकडून आलेली आहे, त्यामुळे मी आपल्या समोर येतो. किती माजी नगरसेवक आहेत तुमच्याबरोबर? आमच्या सातपूर विभागातले सगळे नगरसेवक आजही शिवसेना पक्षामध्ये आहेत. तुमच्यासोबत किती? माझ्यासोबत साधारणतः माझ्या प्रभागातले 4 आहेत, विभागातले 8 आहेत, विभाग बघू, आणि आम्ही सगळे पक्षाशी आजही सोबत आहोतच ना. परंतु अशा गोष्टी जर आमची जर ही परिस्थिती असेल तर आज या सगळ्या स्पर्धेमध्ये शेवटी अजून किती परीक्षा द्यावा लागणार आहे किंवा किती आम्हाला अजून वाट पाहावा लागणार आहे, हा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि त्याच्याकरता ज्यांनी आम्हाला इथपर्यंत पाठवले, जे आमचे नागरिक आहेत, सहकारी, त्यांच्या भावना आहे, त्यांच्या अपेक्षा आहे, त्यांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांच्या सूचनांचा. हे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे. आता जरी ते कधी जाणार हे स्पष्ट सांगत नसले तरी संपूर्ण तयारी झालेली आहे. रविवारी त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होतो आहे आणि त्यांनी जसं सांगितलं त्यांच्या प्रभागातले 4 आणि इतर विभागातले 4 असे एकूण 8 माजी नगरसेवकांसह त्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला दुसरा धक्का नाशिकमध्ये बसतोय. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.